मुंबईतील गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसनं दोघांचा मृत्यू झाला। वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं नेस्कोतली म्युझिक कॉन्सर्ट ही खरंच कॉन्सर्ट होती की रेव्ह पार्टी असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण कॉन्सर्ट नंतर सोशल मीडियावर ही रेव्ह पार्टी असल्याची चर्चा सरंगतीये। कॉन्सर्टचं ऑफ रेकॉर्ड प्रमोशन हे रेव्ह पार्टी असंच झाल्याची माहिती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कॉन्सर्ट नंतर अर्धनग्न अवस्थेत बेभान तरुणांनी गोंधळ घातल्याचंही समोर आलंय। तसंच तरुणांचा गाड्यांच्या टपावर नाचतानाचा व्हिडिओही व्हायरल झालाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, कॉन्सर्ट की रेव्ह पार्टी नेमकं काय समोर आलेलं आहे आणि जो दावा केला जातोय की ही रेव्ह पार्टी होती त्याचे काही पुरावे हाती लागलेत का? प्रज्ञा, म्युझिक कॉन्सर्टच्या नावाने खरं तर शनिवारी ह्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं। टेक्नो 9x9 नावाचे जे इटालियन हा बँड होता, त्यांचा परफॉर्मन्स इथे होता। म्युझिक कॉन्सर्ट नावाच्या खाली त्याचं आयोजन करण्यात आलं। मात्र या कॉन्सर्टनंतर जे काही व्हिडिओ ज्या पार्टिसिपंटने सगळे सोशल मीडियावर अपलोड केले त्यामध्ये अनेकांनी ही पार्टी म्युझिक कॉन्सर्ट नसून हे एक रेव्ह पार्टी असल्याचं अनेकांनी प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिलेल्या आहेत। त्यामुळे ही नक्की हा म्युझिक कॉन्सर्ट होता की एक रेव्ह पार्टी होती, हा खरं तर एक प्रश्न निर्माण झालेला आहे। याच पार्टीमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोघांचा मृत्यू झालेला आहे। तर नक्कीच ड्रग्सचा वापर या पार्टीमध्ये झालेला आहे। दोघांचा मृत्यूने त्याची पुष्टी देखील झालेली आहे। एकीकडे म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली अशा ड्रग्स पार्टीचं आयोजन मुंबईमध्ये कसं होतं, हा खरं तर प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण सध्या वनराई पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत आणि वनराई पोलीस स्टेशनपासून अगदी काही पावलांच्या अंतरावरती नेस्को सेंटर आहे आणि त्याच ठिकाणी शनिवारी रात्री या पार्टीचं आयोजन करण्यात आलं। अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। 10 वाजेपर्यंत परवानगी होती, असं असतानाही 12:30पर्यंत तिथे म्युझिक वाजवलं जात होतं। पार्टीनंतर देखील अनेक तरुण हे बेभान होऊन अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरती डान्स करत होते। नियमांचं सर्रास उल्लंघन झालं आहे, ड्रग्सचा वापर झाला आहे। त्यामुळे आता ही पार्टी नक्की म्युझिक कॉन्सर्ट होता की एक रेव्ह पार्टी होती, असा प्रश्न आता उपस्थित झाला आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी देखील चौकशीला सुरुवात केली आहे। प्रज्ञा। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।